तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो तर अशा सकळ प्रकारे विद्यांचे रामभाऊ सृष्टी धात्रा आज होय दिनांक 10-11 म्हणूनी जुलै अंबे श्रीमंते निज जन घाटकोपरच्या कल्पलते घरामध्ये आज्ञापी माते 40 ते 41 दिवस खर्च करून बघितले. नवरसी विदाऊट तपस्या, भरवी सागरू फक्त भक्तियोग. करवी उचित रत्नांचे तर घाटकोपरच्या घरामध्ये असंख्य अनैसर्गिक वस्तूंचा शोध लागला आणि त्या अनैसर्गिक वस्तूंनी आपल्याला पछाडलेला, भूताने पछाडलेला व्यक्ती बनवून ठेवलेला आहे. जिथे आपण नवनाथांचं आघाद रूप आहे त्या घरामध्ये मध्यम ठिकाणी, तिथून काही सवाई फुटावरती आपल्याला पछाडलेला, भूताने पछाडलेला व्यक्ती बनवून आपलं रूप साजरं केलेलं आहे. तर ज्ञानेश्वरांच्या कृपेने आणि नवनाथांच्या कृपेने आपण त्याच्यावरती थोड्याच काळात विजय मिळवू आणि एक आघात भक्तीचा जो ऐश्वर्य संपन्न आणि वैभवशाली स्वर्गप्राप्तीचा मार्ग आहे, जो आपण प्रशस्त केलेला आहे. आणि हेच ते घर आहे आपलं, की जिथे आपल्याला लहानपणापासून चमत्कार करत चाललेलो आहे. न हरता आपण ह्या सर्वच अनैसर्गिक वस्तूंवरती लवकरात लवकर विजय मिळवणार आहे आणि आपल्या ह्या घराला स्वर्गाहूनही सुंदर करणाऱ्या देवता इथे येत जात असतात. हेच आपलं अहोभाग्य. बंगला, गाडी, वैभव हे आपल्याला नको आहे, त्याचा आपल्याला काहीच उपयोग नाही. पण बायको नावाचा जो प्राणी असतो तो अतिशय लोभी प्राणी असतो आणि त्या लोभी प्राण्याला ह्या वस्तुनिष्ठता जर नसेल तर तो व्यक्ती आपल्याला सोडून जातो. म्हणून आपण मुद्दामच ते संसाराचा जो एक घाट आहे तो रचत आहे. स्वामी समर्थांची कृपा आपलं काही नाही. ओके, आपण फक्त प्रयत्न करत असतो. आणि अशा पद्धतीने तायवाडे मॅडम, तसेच आपले इतर सर्व मॅडम, इंग्लिशच्या मॅडम आणि आपल्या महत्त्वाच्या संस्कृतच्या मॅडम यांची सगळी स्वप्न पूर्ण करत आहे श्रीखंडे, कृष्णा श्रीखंडे मास्तरांचा अतिभव्य चेला शरद कटारे. स्वामी समर्थ.